थांबा, व्हिडिओच्या पूर्वी एक सूचना आहे. या व्हिडिओमधील आर्टिस्ट अजिबातच प्रोफेशनल किंवा एक्सपर्ट नाहीये, त्यामुळे तिला डेकोरेशनच्या बाबतीत प्रश्न कमेंट्स मध्ये विचारू नकात. आणि हो, तुम्हाला जर डेकोरेशन सुंदर वाटलं ना तर तो निव्वळ योगायोग समजावा. मग कधीपासून करायचं सुरू? आता करावंच लागेल. ती एक थाळी संपू शकते. नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातल्या मध्ये स्वागत आहे. मी गीता वाडेकर. आज आपण बघणार आहोत गणपती डेकोरेशन व्लॉग. यामध्ये खूप सारी धमाल, मस्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही म्हणता शेवटी हे डेकोरेशन झालं कसं, म्हणजे प्लॅनिंग पासून ते एक्झिक्युशन पर्यंत तुम्हाला सगळं या व्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे. आणि हो, शेवटच्या एका रात्रीत हे सगळं कसं बनवलंय आणि कसं झालंय ते नक्की बघूयात. चला तर मग सुरू करूयात. दीदी ऐक ना, गणपती डेकोरेशनला ही डिझाईन कशी वाटते तुला? इथे आपण ओरिजिनल पीस लावू शकतो ना. हां, म्हणजे मी ते फक्त गुगलचं इमेज वापरून तिथं मोर ठेवलाय. तुला वाटतं का चांगलं दिसेल? छान वाटेल. आपण खाली जरा फाउंटन वगैरे करू तिथे. मग कधीपासून करायचं सुरू? आता करावंच लागेल. बघा, हे डिझाईन आहे. सो असं होईल की नाही याची आम्ही पूर्णतः 100% प्रयत्न करणार आहोत. सो रेडी रहा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ह्या आहेत वाडेकर सिस्टर्स, म्हणजे आम्ही दोघी आणि ती टकली शेंबडी रडकी मी आहे, जिला दीदी सांभाळतीये. हा हा. गेस्ट अपीअरन्स इन व्हिडिओ. बरं, तू माझा व्हिडिओ बघणार आहेस ना? सांगते डेकोरेशनची थीम मला स्वतःचा नाही करणार आहे. थीम मला तू एक सेल्फ ऑप्शन्स वाटते ना, तू लावशील मागे तुझा फोटो असू शकतं. नाईस आयडिया. नेक्स्ट डेकोरेशन. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. चला आपल्या कामाचा श्री गणेशा करूयात. त्यासाठीच मी अपूर्वा सोबत डेकोरेशनचं सामान घ्यायला बाहेर आले होते आणि इतका धो पाऊस सुरू झालाय ना इथे. आता मला वाटतं भिजतच हे सगळं सामान घरी घेऊन जावं लागणार आहे. आणि रात्रीचे 2 वाजलेत. म्हणजे तुमच्यासोबत पण असं होतं का? तुम्ही खूप आधी प्लॅनिंग करता पण शेवटी तुम्हाला आदल्या दिवशीच डेकोरेशन करावं लागतं आणि तीच वेळ माझ्यावर आलेली आहे सालाबादप्रमाणे. तुमच्यासोबत असं होत असेल ना तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आता सगळ्यात आधी महत्त्वाचं काम आणि मला न आवडणारं काम म्हणजे साफसफाईचं काम मी केलेलं आहे. त्यानंतर टेबल नीट पुसून घेऊन जलप्राशन केलेलं आहे, कारण एनर्जी हवी ना. तो देखो ऐसा मोर बनाने का है हम सबको. तो आता बनवूयात. मी गरिबांचा कलाकार आहे, माझ्याकडनं काही जास्त एक्सपेक्ट करू नका प्लीज. सो आय होप हा मोरच दिसेल. आणि जर तुम्हाला तो मोर नाही दिसला तरी तो तुम्हाला मोरच समजून घ्यायचा आहे. मला आहे ना असं वाटतं की डेकोरेशनची सगळ्यात जास्त मज्जा असते म्हणजे प्लॅनिंग करायचं, की इमॅजिनेशन करायचं कसं हवं आहे. आणि शेवटी जे हळूहळू ते बनायला सुरुवात होते ना, जे आपण इमॅजिन केलेलं असतं तीच खरी मजा आहे. म्हणजे एक्सलन्स म्हणजे एकदमच भारी व्हायला पाहिजे असं नाही आणि परफेक्टच असलं पाहिजे असं नाही, पण प्रेमाने सजावट करायची हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळेच गणपती आला की मला डेकोरेशन करायला खूप जास्त एक्साइटमेंट असते. आता मी इथे मोर काढला आहे आणि त्याला रंग द्यायला सुरुवात केली आहे. पण सुरुवातीला काही एक विचित्र प्रकार घडला. मी पेन्सिलनी त्याला रंग केला आणि नंतर त्या वॉटर पेन्सिल असल्यामुळे मी त्याला रंगवलं सुद्धा, पण ते थोडंसं पांढरे मध्ये स्पॉट्स दिसत होते. त्याच्यामुळे मी रपारप त्याच्यावरती पोस्टर कलर मारलाय निळा. पण मला असं वाटतं तेच नीट दिसतंय, कारण त्याच्यामुळे एक सलगपणा आलेला आहे. आता माझा तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न आहे. सांगा बरं, निळकंठी, चिंतामणी, गुलबक्षी आणि मोरपंखी या रंगांमध्ये काय फरक आहे? पहिली गोष्ट, तुम्हाला हा रंग माहितीत काय सगळे? त्याच्यानंतर हा फरक सांगा. जो कोणी सांगेल ना त्याला माझ्याकडनं शनिवार वाड्यावर सत्कार. बघूयात कुणाला माहिती आहे ते.
जर तुमचं माझ्या बडबडीपेक्षा या व्हिडिओकडे जास्त लक्ष असेल तर तुम्हाला कळालं असेल की मोराचा अप्पर पार्ट तयार झाला आहे. आता आपल्याला फक्त मोरपंख बनवायचे राहिलेत. तर यासाठी मी 4 अट्रॅक्टिव्ह रंग चूज केलेले आहेत. हे मी गुगलवर बघितलं होतं पण त्यातील मला काही रंग आवडले. आता सकाळचे 8:20 झालेत आणि वाघ्या डुग्ग्याला सुद्धा मी काही काम दिलेलं आहे. डुग्ग्याला गणपतीची रक्षा करायची आहे आणि वाघ्याला माझ्यासोबत आता डेकोरेशनचं सामान घ्यायला यायचं आहे खाली. आणि वाघ्यासुद्धा आलेला आहे माझ्यासोबत. आता समोरच सपना नॉवेल्टीज आहे आमच्या घराच्या इथे. तिथे मी काय काय सामान घेतलंय. शेवटी आई मला म्हणाली एक काम कर ना, अख्खं दुकानच उचलून घे. पण मग मी नाराज होऊन आणि आई तिच्या आवडत्या लाडक्या बाळासोबत आली आणि मी पुन्हा एकदा घरी आले. असं म्हणायला हरकत नाही, आले तुफान किती, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, डेकोरेशन केले पुरे. ठीक आहे, सहन करा माझं गाणं, एवढं पण वाईट नाही गाते मी. आणि अशा तऱ्हेने आता मी हे चिटकवणार आहे पुठ्ठ्यावर, कारण आपल्याला ते त्या फर्निचरवरती ठेवायचं आहे. तर तुम्हाला वाटेल की बघा मुलगी कामाच्या नादात चहा विसरून गेली, तो चहा गार झाला. पण तसं नाही आहे. मला म्हणजे ह्या मुलीला चहा गारच प्यायला आवडतो, कारण तो सुकून आहे माझ्यासाठी. आता मी हे कार्डबोर्डवरचा तो मोर कापून घेतला आहे आणि मोर पीस मी कार्डबोर्डवरती लावणार नाही आहे, तो तसाच लावायचा आहे. आता आपल्याला हे चिटकवायचं काम करायचं आहे. आपल्याला त्या मोराला त्या फर्निचरवरती उभं करायचं आहे. त्याला आपल्याला स्ट्रेंथ द्यायची आहे. पण खूप प्रयत्न केले. आमची मोराची मोये मोमेंट झालेली आहे. तो उभा राहू शकत नाही आहे. त्याला जिद्दाची गरज आहे, त्याला पाठिंब्याची गरज आहे दोस्तो. आणि मग मी त्याला एक खंबीर पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. आपण मी ग्लू गननी त्याला एक पाठिंबा दिला आहे. आणि अण्णा मला विचारतात मी काय मदत करू बाळा तुला. एक्सक्यूज मी. हो तुम्हीच. तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही. आणि अशा तऱ्हेने आपलं डेकोरेशन 90% नाही 70% होत आलंय. आता हे मागच्या वर्षी खूप चिकटपट्ट्या लावल्या होत्या आत फर्निचरमध्ये, त्याच्यामुळे सगळं काळं झालं होतं. घरच्यांच्या शिव्या खाल्ल्या मी, म्हणून मी यावेळेस डोकं चालवून नीट केलेलं आहे आतलं डेकोरेशन. आणि थोडंसं फुलं, जास्वंदाची फुलं ही मी बनवली आहेत असं मी म्हणाले असते, पण आता मगाशीच तुम्ही बघितलं ना, मी त्या दुकानातून ही फुलं विकत घेतलेली आहेत. आता इथे अरे बापरे, गरिबांचे अमिताभ बच्चन याराना मूवी मधले लाइटिंग घेऊन आलेले आहेत. आणि घरच्यांच्या शिव्या पडल्यानंतर तीच लाइटिंग ते करायला लागलेले आहेत. आणि अशा तऱ्हेने तुम्ही म्हणू शकता ह्या मुलींनी रात्रीचा दिवस करून हे गणपती डेकोरेशन पूर्ण केलेलं आहे. या लाइटिंगमुळे या डेकोरेशनला लखलखाट झमझमाट आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता राजहंस सुद्धा गणपती बाप्पा समोर नतमस्तक झालेला आहे. अशा तऱ्हेने आमच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत. आता आपण गणपती बाप्पाला हार घालूयात आणि त्याची पूजा करून घेऊयात. तुम्ही यावर्षी गणपती बाप्पाचं डेकोरेशन काय केलं होतं ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि मला गणपती बाप्पाला आहे ना वेगवेगळी नॅचरल म्हणजे नैसर्गिक फुलं व्हायला खूप आवडतात. चला आरती करूयात. गणपती बाप्पा सोबत आमच्या सगळ्यांचीच मजा झाली. आम्हाला विविध प्रकारचे प्रसाद खायला मिळाले. मग ते मोदक असो, नाहीतर दीदीने बनवलेले लापशी असो, आईने बनवलेले वेगवेगळ्या प्रकारचे उकडीचे मोदक, गव्हाचे, तांदळाचे. बापरे, खूपच मजा झाली. आता आपण ढोल ताशांचा नाद ऐकूयात. गणपती बाप्पा थोडेच दिवस येतात पण खूप सारी धमाल मस्ती आणि आनंद देऊन जातात. आणि हे गणपतीचं डेकोरेशन त्या आनंदातलाच एक भाग आहे. म्हणजे मी प्लॅनिंग करताना जे इमॅजिन केलं होतं की हे असं हवं तसं हवं, कम्प्लीट झाल्यावरती थोड्याशा त्यात चुका असतील, थोडंसं परफेक्ट नसेल, पण त्यातून जे मला समाधान मिळालं, जो आनंद मिळाला ना, ते मी शब्दात मांडू शकत नाही. पण अपूर्वा काय म्हणते ते ऐका बरं. प्लीज गीताचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हिचं थोडंसं इंस्टाग्रामवरती क्रिएटर पेज सुद्धा आहे, तिला फॉलो करा. ती एक थाळी संपू शकते. तुम्हाला वाटतं का ती संपू शकते? हो. प्लीज कमेंट
गाईज. नाव काय सांग ना इंस्टाग्रामचं. ट्रॉमाडम. ओके. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला असेच विविध व्हिडिओज बघायचे असतील तर गीताच्या मनातला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा परत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.